प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, पुन्हा एकदा आम्ही सत्य जाणून घेणार आहोत. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, सत्य तुम्ही जाणाल आणि सत्य तुम्हाला मोकळं करेल. हालेलुया. प्रियानो, आज जे लोक आपल्या जीवनात घाबरत आहेत, भयभीत होत आहेत, त्यांनी हे देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकावं. त्यांनी ते का घाबरत आहेत, ते का भीत आहेत, याविषयीचं सत्य जाणून घ्यावं. हालेलुया. आम्ही पाहू देवाच्या वचनातून पहिला शमूएल याचं पुस्तक 17वा अध्याय आणि 11वं वचन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हालेलुया. तेव्हा शौल व सर्व इस्रायल पलिष्ठ्यांचे हे शब्द ऐकून घाबरले व फार भ्याले. हालेलुया. प्रियांनो, या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की शौल व सर्व इस्रायल या ठिकाणी आम्हाला घाबरलेले पाहायला मिळत आहेत. हालेलुया. कारण या वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की शौल व सर्व इस्रायल पलिष्ठ्यांचे हे शब्द ऐकून घाबरले व फार भ्याले. प्रियानो, असं काय कारण आहे? अशी कोणती गोष्ट होती की शौल आणि सर्व इस्रायल हे घाबरले? प्रियानो, पहा, शौल तर इस्रायलाचा राजा होता आणि इस्रायल हे देवाचे लोक होते. तरी देखील शौल आणि इस्रायल लोक हे घाबरले. काय कारण होतं? प्रियानो, अनेक वेळेला आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतो, त्याच्या मार्गामध्ये चालत आहोत, तरी अनेक वेळेला प्रियानो आम्ही आमचं जीवन भयामध्ये जगत असतो. आणि म्हणून या वचनाच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की आम्ही का भीतो, आम्ही का घाबरतो. या वचनात जर आम्ही पाहिलं तर शौल राजा आणि इस्रायलाचे लोक देखील आम्हाला घाबरलेले पाहायला मिळत आहेत. कारण काय होतं? पहा प्रियानो, जेव्हा इस्रायली लोकांनी पलिष्ठ्यांच्या विरोधात लढाई रचली, त्यावेळेला या पलिष्ठ्यांमध्ये एक व्यक्ती होता. प्रियानो, त्याचं नाव गल्ल्याथ होतं. हालेलुया. आणि या गल्ल्याथाविषयी जर आम्ही पाहिलं तर वचनात काय लिहिलेलं आहे त्याकडे आपण लक्ष देऊया. 17वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये या गल्ल्याथाविषयी लिहिलेलं आहे. आणि गथातला गल्ल्याथ नावाचा कोणी एक युद्धवीर पलिष्ठ्यांच्या छावणीतून निघाला. त्याची उंची 6 हात व 1 वीत होती आणि त्याच्या डोक्यावर पितळी टोप होता आणि तो खवलाचे चिलखत ल्यालेला होता. चिलखताचे वजन तर 5000 शेकेल पितळ इतके होते. त्याच्या पायात पितळी मोजे होते आणि खांद्यावर पितळी बरछी होती. त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरीसारखी होती आणि त्याच्या भाल्याचे पाते 600 शेकेल लोखंडाचे होते आणि ढाल वाहणारा त्याच्यापुढे चालत होता. या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की हा जो गल्ल्याथ होता ह्याची उंची 6 हात व 1 वीत होती. हालेलुया. आणि चिलखताचे वजन तर 5000 शेकेल पित्तळ इतके होते. हालेलुया. त्यानंतर त्याच्या पायात पितळी मोजे होते आणि खांद्यावर पितळी बरछी होती. हालेलुया. हालेलुया. पूर्णपणे लढाईची जी काही वस्त्र असतात ती परिधान केलेल्या स्वरूपात तो त्या ठिकाणी होता आणि फार धिप्पाड आणि बलवान मनुष्य होता. आणि प्रियानो, इस्रायल लोकांनी
जेव्हा या गल्ल्याथाला पाहिलं तेव्हा प्रियांनो ते भ्याले, ते घाबरले. हालेलुया, हालेलुया. पहा, जेव्हा इस्रायली लोकांनी त्याची हत्यारं पाहिली, त्याची उंची पाहिली, त्याची शक्ती पाहिली, त्याचं चिलखत पाहिलं, त्याचा भाला पाहिला, त्यावेळेला प्रियानो हे इस्रायल लोक जे आहेत हे घाबरले व भ्याले. प्रियानो पहा, आज कित्येक लोक प्रियानो आहेत जे देवावर विश्वास ठेवत आहेत, तरी आपल्या जीवनात घाबरत आहेत. कारण काय आहे? कारण ते ते आपल्या शत्रूची शक्ती किती आहे, शत्रूची हत्यार कशी आहे, शत्रूची ताकद किती आहे हे पाहत आहेत. परंतु हे लोक आमच्या देवाचं सामर्थ्य काय आहे, आमच्या देवाची शक्ती काय आहे, आमची देवाची ताकद काय आहे हे समजत नाहीत. प्रियानो, आज या वचनाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छित आहे प्रियानो, की ज्या देवाची आम्ही प्रार्थना करतो तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे आणि त्याच्यासारखा कोणी नाही. आणि म्हणून प्रियानो पहा, ज्या वेळेला इस्रायल लोकांनी त्याचं ऐकलं, त्याला पाहिलं, तेव्हा ते घाबरले. आज देवाच्या लोकांना या वचनाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, तुम्ही कोणाला पाहत आहात आणि तुम्ही कोणाचं ऐकत आहात? जर तुम्ही शत्रूला पाहत आहात, जर तुम्ही शत्रूचं ऐकत आहात आणि जर तुम्ही शत्रूची शक्ती आणि हत्यार पाहत आहात, तर विश्वास ठेवूनही तुम्ही आपल्या जीवनामध्ये घाबरत राहतील. आणि म्हणून शत्रूकडे पाहू नका, त्याच्या हत्याराकडे पाहू नका, त्याच्या शक्तीकडे पाहू नका, परंतु जो सर्वसमर्थ परमेश्वर, जो स्वर्ग आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणारा परमेश्वर आहे, त्याची शक्ती काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे हे जाणून घ्या. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही हे जाणून घेतील प्रियानो, तुम्ही आपल्या जीवनात कधी घाबरणार नाहीत. हालेलुया. दावीद गल्ल्याताला पाहून घाबरला नाही, कारण तो गल्ल्याताला पाहत नव्हता, परंतु तो देवाला पाहत होता आणि देवाचं सामर्थ्य पाहत होता. आणि म्हणून देवाच्या लोकांना आज जर तुम्ही भयभीत होत आहात, घाबरत आहात, शत्रूकडे आणि त्याच्या शक्तीकडे पाहू नका, परंतु जिवंत देवाकडे पहा. हालेलुया.